आज आपण कैरीची लुंजी बनवणार आहोत। हिंगोली जिल्ह्यामध्ये ही लुंजीचा प्रकार भरपूर केला जातो। तर चला स्वादिष्ट आणि रुचकर अशी लुंजी बनवूया। विदर्भामध्ये सहसा लग्नामध्ये ही लुंजीचा प्रकार करण्यात येतो। उन्हाळ्यामध्ये कैऱ्या असतात आणि म्हणूनच या रुचकर अशी रेसिपी ही लग्नामध्ये केली जाते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कैऱ्या धुवून स्वच्छ केलेल्या आहेत, पुसून घेतलेल्या आहेत। आता आपण याची देठं काढून घेऊया। कापताना ह्याच्यामधल्या बिया सुद्धा काढून घेऊया आपण आणि याच्या मध्यम आकाराच्या फोडी करूया। चपातीसोबत, धपाट्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता किंवा जेवताना तोंडी सुद्धा लावू शकता। अतिशय रुचकर असा पदार्थ आहे, जरूर करून बघा। इथे मी कैऱ्या पूर्ण कापून घेतलेल्या आहेत। आता आपण अर्धी पळी तेल टाकूया। तेल सुद्धा जास्त लागत नाही याला, मोहरी मात्र थोडी जास्त टाकायची। इथे 2 चमचे मोहरी, 1 चमचा सौंफ आणि 1 गाठा लसणाचा घेतलेला आहे। हे छान असं तडतडू द्यायचं। या सर्वांचा एक फ्लेवर तयार होतो आणि तो इतका स्वादिष्ट लागतो। थोडीशी हळद टाकूया। गरजेनुसार आपण याच्यामध्ये तिखट टाकूया। कैऱ्या थोड्या आंबट आहेत म्हणून मी तिखट थोडं जास्त टाकत आहे। अर्धा कप याच्यामध्ये आपण पाणी टाकूया। अर्धी वाटी गूळ आणि हे मिश्रण आता चांगलं आपण ढवळून घेऊया। लगेचच आपण ह्यामध्ये आपण चिरलेल्या कैऱ्या टाकून देऊया आणि याला मस्तपैकी सर्व एकजीव करून घेऊन याच्यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं अगदी मीठ टाकणार आहोत आणि आता याला मस्तपैकी मध्यम आचेवर आपण याला छान शिजवून घेऊया। बघा तुम्ही कसा कलर आलेला आहे आणि काय दिसते, खूप सुंदर आणि तितकंच चवीला सुद्धा रुचकर आहे। जरूर रेसिपी करून बघा। किचनमध्ये तर नुसता घमघमाट सुटलेला आहे। तयार आहे आपली कैरीची लुंजी। सबस्क्राईब करा, लाईक करा। अशाच रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे।